आता मी चाललोय हॉटेलवर, पण गारठा लय जोरात पडलाय बघा. चहासाठी अगोदर दूध टाकलं, थोडं पाणी घातलं, चहा पावडर मसाला घातला, थोडं उकळल्यावर साखर पण घातली. खळखळ उकळल्यावर फक्कड चहा मग आपल्या थर्मासमध्ये गाळून घेतला. झाकण लावून थर्मास पण पॅक केला. नळावर मावशीला बकेट उचलून दिली. तोपर्यंत भाऊजींनी सगळीकडे पाणी मारून घेतलं. मित्रांनो, आपल्या हॉटेलची अरेंजमेंट कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा बरं का. पिशवी भरून दूध संजू घेऊन आला. दूध काढून घेतलं, पण पिशवीसाठी संजू सोबत भांडणं झाली. उद्याची एकादशीमुळे वारकऱ्याची दिंडी चालली बघा. तोच गोवर्धन अण्णा आला. मग त्यांच्या संगत बसूनच गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. आपलं गवळी अण्णा आलतो. वर काय बघतेत काय माहित, थोडी चेष्टा मस्करी केली. अण्णा निघून गेले. सकाळ सकाळी गारठ्यात बॅटरीवाल्या शेटचा चहावर ताव मारायचं काम चालू आहे बघा. भली मोठी परात भरून वड्याच्या चटणीचं गोळ बनवून घेतलं. आपला अस्सल चहा प्रेमी म्हणजेच आमचं प्रवीण सर, आमचा खास मित्र जिगर जानेमन आणि भरपूर काही म्हणजे आमचा शामराव. खूप दिवसाने भेटलाय बघा. त्याच्यासोबत गप्पा मारून घेतो. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.